शहापूर शिर्डी रेल्वेची मागणी बऱ्याच वर्षापूर्वीची. आता मधल्या काळामध्ये साधारण 2019च्या दरम्यान पहिला सर्वे झाला, करोनाच्या काळाच्या दरम्यान. आणि त्यावेळेला नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे न्यायचं ठरलं. पहिला सर्वे झाला त्यावेळेला 2020ला करोना सुरू झाला होता आणि ऑनलाईन बैठकीला आम्ही होतो. अजित पवारांनी त्यावेळेला बैठक संपन्न केली. आम्ही सगळे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी त्या बैठकीला होतो. आणि आता आपण जी मागणी करतोय, नाशिक, सिन्नर, देवठाण सरहद्द, संगमनेर आणि पुढे बोटामार्गे आळेफाटा अशी ती रेल्वे जाणार निश्चित झालं. आम्ही पण फेसबुकला पोस्ट बिस्ट टाकून मोकळे झालो. त्यानंतर दादांनी मला रेल्वे मंत्रालयाला भेटीला पाठवलं. त्यावेळेला अनिकेत थोरात माझा पीए होता. आम्ही सगळेजण गेलो, बसलो. आणि त्यावेळेला त्या रेल्वे अधिकाऱ्यांनी खूप चांगला मानस व्यक्त केला की चीनमध्ये काय हायस्पीड रेल्वे इतक्या इतक्या कालावधीत होते, आम्ही पण 1 वर्षात पूर्ण करून दाखवू. फक्त राज्य आणि केंद्र सरकारनं आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. पण त्यावेळेला त्यांनी मला हा पण आराखडा दाखवला की तुम्ही कसाऱ्यापासून रेल्वे कशी अकोल्याला नेऊ शकता आणि ती पण तुम्हाला कशी उपयोगाला येऊ शकते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हायस्पीडचे सगळे थांबे तुमचे अकोल्याचे नसतील, पण ज्या सेमी हायस्पीड रेल्वे त्यांचे मात्र थांबे तुम्हाला भेटू शकेल. मी म्हटलं हरकत नाही. आणि त्यानंतर बराचसा काळ लोटला गेला आणि नंतर कळालं की रेल्वे अशी पलीकडनं पळवली. ते गुपित होतं. म्हणजे मी परत त्याच्यावरती भेटलो. ते म्हणे आता 3 अलाइजमेंट केल्या गेल्यात, त्यातली 1 अलाइजमेंट फायनल होणार आहे. याची माहिती आपल्या तालुक्याचे काही सुपुत्र ह्या प्रकल्पावरती काम करतायत. कदाचित दत्ता नवले कुठेतरी म्हटलं असेल. तर त्या अधिकाऱ्यांना मी भेटलो. त्यांनी आमचं नाव सांगायचं आणि ह्या तत्वावरती त्यांनी आम्हाला माहिती दिली. पण ते म्हणे तुम्ही रेट लावून दाखवा, धरा, तुम्हाला काही झालं तरी हा मार्ग करणे आहे. आणि मधल्या काळामध्ये डायरेक्ट शिर्डीवरून वळवलं गेलं. तर खुद्द पालकमंत्रीच म्हणतात मलाही त्याचं काही माहित नाही. कदाचित असेल तसं. पण त्यांनी देवठाण गावामध्ये मगाशी विनयजी सगळ्यांनी उल्लेख केला, हे क्रांतीचं गाव आहे आणि त्याच्यात आपण थोडेसे धार्मिक आहेत आहे ना. हनुमंतरायाच्या समोर सांगितलं ना, काय जाईल तर रेल्वे देवठाण मधून जाईल आणि तशी पुढे जाईल. आता डॉक्टर साहेब तुम्हाला विश्वास ठेवायचा की नाही, पण आम्हाला ठेवावा लागेल. आमचा हनुमंतावरती विश्वास आहे, प्रभू श्रीरामावरती विश्वास आहे. कदाचित तुमचा असेल दादा. हे डॉक्टरांना म्हटलं आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. टाळ्या वाजव एकदा. मारुती नवलेवाडीत आला. महादेव मंदिर पण आहे. 3 मंदिरांसमोर बोलले, समोर मध्ये बोलले. म्हणजे आता महादेव पण आहे नाही का, म्हणजे सगळ्यांच्या समोर आणि करतील. आता पण तुम्ही जे पुढचं वाक्य वापरलंय ते माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे की याची डेडलाईन आहे 1 फेब्रुवारी. आमचा तर ठाम विश्वास आहे, जरी पालकमंत्री महोदयांनी निर्णय घेतला तर देवेंद्रजींना भेटणं आहे. ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या परीनं प्रयत्न करताय. आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय. जेव्हा कधी लवकरात लवकर वेळ भेटेल तर याच्यासाठी आम्ही आग्रही की याच्यावर काहीतरी टोकन प्रोव्हिजन करा. कारण मुख्यमंत्र्यांचा तेवढा आवाका आहे, यात काही कुणाला शंका असण्याचं काही कारण. आता दुसरी बाब बोलली पाहिजे, कारण आपल्या सगळ्यांवरती आरोप होत आहे की बोलवता धनी आपला कधीतरी दुसराच आहे. पण तसं काहीच नाहीये. सगळ्या नेत्यांचा आपण आदर करतोय, पण त्यांनी
आमच्या तालुक्याचे उपकार फेडले पाहिजे, जे तालुक्याचे उपकार आहेत. अरे निसर्गानं आम्हाला कळसुबाई किंवा हरिश्चंद्रगड या परिसरात जन्माला घातलं, देवठाणच्या धरणाच्या परिसरात जन्माला घातलं, आणि हे पाणी सगळं खाली जात आहे. आज आदिवासी भागामध्ये प्यायच्या पाण्याची भ्रांत मिटत आली आहे, पण असा काही काळ होता की धरण असून घशाला कोरड होती. ही सगळी जाणीव आहे तुम्हाला सगळ्यांना, बाकीच्या नेत्यांना. मग असं का वाटत नाही की याचा पण विकास झाला पाहिजे, या तालुक्याचा पण विकास झाला पाहिजे? अरे आहेच आमचा स्वित्झर्लंड पेक्षा काही कमी नाही आमचा तालुका. निसर्गता तुम्ही पहा, एक श्रीमंताच्या घरात जन्मलेलं पोरगं असतं आणि एक झोपडीत जन्मलेलं पोरगं असतं. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिनं निसर्गानं त्याला दणगड बनवलेलं असतं. तसा आमचा तालुका सदन नसेल कदाचित, पण जी सुबत्ता आमच्या नैसर्गिक आपल्या तालुक्यात आहे ती कुठल्याच तालुक्यामध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, मी असं म्हणतो ठामपणा. मग त्याचा उपयोग करून नाही आमची शेती पिकं डुकरं खाऊन घेत आहे, पण रेल्वे आली तर पर्यटक येतील ना. बरं मागतोय कुठं आम्ही? त्यांनी लोकांमध्ये गैरसमज पसरवताय का त्यांचाच गैरसमज आहे मला काही माहित नाही त्यात. ते म्हणतात रेल्वे अकोल्याला न्यायची परत संगमनेरकडे, असं नाहीये. रेल्वे देवठाणच्या सरहद्दीवरून न्यायची. देवठाण गावातूनही नाही ना, आम्हाला काही गाव उठवायचं नाही ना. बरोबर. मग तुम्ही हे सांगितलं पाहिजे. तुम्ही तिकडं म्हणतात, तिकडं तुमच्या शेतातून नाही जाणार, वरतून असे वरतून जाणार आहे, पुलावरून जाणार आहे. मग इकडून पण तशी जाऊ शकते ना. आपल्यातले बरेच जण काश्मीरला गेले, जायची पण गरज नाही. तुम्ही सर्च केलं तर गुगलच सांगेल की तिथं कसे बोगदे काढलेत. काश्मीरचा डोंगर तर ठिसूळ आहे तिकडला. आम्हाला यात हेच म्हणायचं आहे की नेते मंडळी तुम्ही खूप मोठे आहात, पण अकोल्याला विकासापासून दूर ठेवण्याचं स्वप्न तुम्ही काही पाहू नका. थोडं म्हणा ना. सत्यजितनं पहिली भूमिका मांडली, आम्हाला खूप आवडलं. अकोल्यातून गेलं तर आमचं काहीच म्हणणं नाही, ती काय अख्खी अकोल्यातून जाणार आहे. मग भाचा असं म्हणतो तर मामानं पण तसं म्हणायला पाहिजे. मग या सगळ्याचा परिपाक आपल्याला काही भांडणं करायची नाहीयेत, परंतु इथून पुढे उच्चार करताना नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे ही देवठाण बोटा आळेफाटा नाशी पुढं जाईल. आणि मला वाटतंय त्यासाठी सगळे खासदार आमदार त्या क्षेत्रातील तयार आहेत. माफ करा, त्याच्या पुढचं वाक्य संगमनेरच्या नेतृत्वाचं होतं, पालकमंत्री तुम्हाला जे काय बोलायचं ते जिल्हा परिषदेच्या आधी बोला. म्हणजे काय, या रेल्वेचा उपयोग आम्हाला इलेक्शनसाठी करायचा आहे. किरण लामटे इथं आंदोलनात आलं, इथल्या लोकांची मतं मला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भेटावी म्हणून बोलतोय मी. किंवा ज्यांनी वक्तव्य केलं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. रेल्वे ही देवठाणमधून पुढे गेली पाहिजे एवढं मात्र निश्चित, बोट्यातून पुढे गेली पाहिजे एवढं निश्चित. आणि मला वाटतं अपलपोटेपणाची भूमिका आपली कधीच राहिली नाही. केनॉलमध्ये जे आंदोलन झाले तुम्ही बरंच वर्णन केलं. जी 20 मिनिटाची बैठक झाली त्याला मी होतो, कारण मी त्यावेळेला भाजपचा जिल्हा परिषद सदस्य होतो. देवेंद्रजींनी त्यांनी बोलवलं होतं. तिथं जे काही ठरलं त्यात बरंचसं चांगलं ठरलं. 10 मुद्दे होते, त्यातले 8 त्यांनी मान्य केले होते. आता हस्तांतरीकरणाचा जो मुद्दा येतोय, त्याच्यानंतर कॅनॉलमधून पाणी देणार आहे. अधिकारी माझ्याकडे आले, म्हटलं माझ्याकडे नाही यायचं, तुम्ही लोकांमध्ये जायचं. हे मुद्दा मी सांगतो, मीडियानं पुढे जाणार आहे. तुम्ही लोकांमध्ये जा, बैठका घ्या आणि लोकांना सांगा की हे तुमच्या कसं हिताचं आहे कसं हिताचं नाहीये. लोक ठरवतील, मी कोण ठरवणार नाही. कारण काही ठिकाणी हस्तांतरीकरण पाहिजे, काही ठिकाणी नाही पाहिजे. आणि मी कायम आग्रही राहिलो, सभागृहातही ते म्हणणं मांडलं, जलसंपदा मंत्र्यांकडे म्हणणं मांडलं की ज्या वेळेला आमच्या मायबापांच्या जमिनी गेल्या, आमच्या जमिनी गेल्या, धरणं आमच्या भागात झाली, तर पहिलं तुम्ही
इथल्या लोकांचं दुःख काय आहे जाणून घ्या आणि त्याच्यासाठी निधी द्या ना. धरणासाठी 5,000 कोटी आले, 500 कोटी आले, हे काहीच कामाचं नाही. इकडं काहीच वरच्यांच्या कामाचं नाही. त्यावेळेला त्यांनी होकार दिला. आता कदाचित भंडारदऱ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं त्या परिसराचा आराखडा करण्याचा प्रयत्न आहे. रस्ते बिस्ते होणार आहेत, बाकीचे कॅनलचे प्रश्न त्या बाजूचे होणार आहे. पण विनयजी, मी 2019च्या निकालाच्या वेळेला होतो. गुजरातमध्ये तिथला एक अधिकारी आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की तिकडं गुजरातमध्ये जिथं आदिवासी क्षेत्रात धरणं झालेत ना, तर त्या धरणातून पहिलं पाणी उचलून त्या आदिवासींना दिलं जातं. मोठ्या पायपानी, म्हणजे माणसं डोक्यानं फिरतील असं, आणि सगळ्या भागाला पाणी देतील. आज आमच्या राजूरला बऱ्याच वेळा प्यायला पाणी नसतं. आम्ही रेटा लावूनही त्याचा उपयोग होत नाही. वरतून मंत्री महोदय पत्र काढतात, अधिकारी परत चुकीची माहिती पाठवतात. हे जे प्रश्न आहेत याच्याशी तर आम्ही बांधील आहेत, पण बऱ्याच जणांच्या भाषणातून हे प्रश्न सुटणार आहेत किंवा सुटतील. पण रेल्वे अभी नाही तो कभी. पण त्याच्यात तुम्ही, म्हणजे माझीच जबाबदारी असं मी म्हणतो. परत तुम्ही म्हणाल की आमच्यावर का लोटता, तर 100% देवेंद्रजी फडणवीस साहेबांची लवकरात लवकर भेट घेतली जाईल. अजितदादांची तर भेट घेणारच, त्यात काही प्रश्न नाही. आणि त्यांच्याकडून तो प्रस्ताव केंद्राला रेल्वे मिनिस्टर अश्विनी वैष्णवजींना कसा जाईल हा माझा प्रयत्न असेल. नाहीतर मग मी दिल्लीला जाईन, अश्विनी वैष्णवजींना पत्र देईन, एक फोटो काढीन आणि टाकून देईन. तुम्ही म्हणाल अरे आमदार साहेबांनी पाठपुरावा सुरू केला. एका पत्रानं काही होत नाही किंवा प्रॉपर प्रस्ताव दिला तर त्याशिवाय काहीच होत नाही. मागच्या टर्मला ते खातं भाजपचे दानवे साहेबांकडे होतं आणि दानवे साहेबांना मी भेटायला गेलो. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की डॉक्टर साहेब तुम्ही मला पत्र दिलं, पण जोपर्यंत राज्यातून प्रस्ताव येत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. हे दिलेलं त्यांनी पत्र आहे. त्यामुळं काही झालं तर पहिलं आपल्याला देवेंद्र फडणवीसांना भेटणं आहे. त्यासाठी मी पुढचं काही बोलत नाही, पण लवकरात लवकर देवेंद्रजींची, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांची भेट घेतली जाईल आणि त्यासाठी आम्ही आग्रही राहू. पालकमंत्री महोदयांची जर रेल्वे येते असेल तर भेट घ्यायला मला काही अडचण नाही. हा म्हणजे तालुक्याचा फायदा होत असेल तर आम्ही कोणाच्याही सतरंजा उचलायला तयार आहोत. आम्ही आधी म्हटलं होतं मुळा खोऱ्यात एखादा 150 MCFTचं धरण मोठं होऊ द्या, बितागा प्रकल्प होऊ द्या, प्रवरेतले प्रश्न मिटू द्या, असं काहीतरी कुणी आमच्या तालुक्याचं भलं करते असं वाटलं तर काही अडचण नाही ना. पण इलेक्शन पुरती भाषणं काय चालणार, तर ही सरळ भूमिका आहे. त्यामुळे जास्तीचं बोलत नाही. जो शब्द दिलाय तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस ठेवतो. मी काय म्हणणार नाही 14 तारखेला संक्रांत, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर आपण नक्कीच, मगाशी तो 10व्या आणि उजव्या उच्चस्तरीय कॅनलचा विषय निघाला. श्रेय कोणाला भेटलं, ठीक आहे त्यांना भेटलं. तुम्ही आंदोलन केली, मधी पण आपण आंदोलन केलं. तेवढा अख्खा मोठा ऍक्वाडक्ट आहे ना, हा आपल्या काळात झाला 2019च्या नंतर. त्या उजव्या कॅनलला अख्खं पाणी आपल्या काळात 80% काम आपण केलंय. महाविकास आघाडी सरकार होतं त्या काळामध्ये. सरकारच्या विरोधात आपण त्यावेळेला हो, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. फक्त काय झालं, काही लोक म्हणतायत तुम्ही करता, काशीचं पाणी वेशीपर्यंत आणलं पण वाजवायला तुमच्याकडे वाजंत्रीच नाही. खरी गोष्ट आहे की आपली साधी बोळी माणसं काम करत राहतात, काबाड कष्ट करत राहतात. पण मीडिया आता हा आवाज लोकांपर्यंत पोहोचवतोय
मला खात्री आहे की आपल्या तालुक्यातील लोक किती भाषण ऐकतील ते माहीत नाही, पण आमचे नेते मंडळी मात्र ही भाषणं ऐकतील आणि रेल्वेचा प्रश्न मनावर घेतील आणि सोडवतील. आणि त्यांच्याबरोबर मी पण राहीन हा शब्द देतो.